नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण नवीन एक रेसिपी बघणार आहोत. तुम्हा सर्वांना माहीत असेल कदाचित, लहान मुलांना काहीतरी हेल्दी खायला घालावं असं प्रत्येकाला वाटत असतं. रोज डब्याला काय द्यायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. तर लहान मुळ्याची भाजी खात नसतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तर बघू शकता, एक मी मुळा घेतला, स्वच्छ धुवून त्याची साल काढलेली आहे. त्यानंतर मी किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेलं आहे. खूप छान असा किस तयार झाला आहे. या किसामध्ये पाणी साचलेलं असतं, तर ते पाणी आपल्याला हाताने प्रेस करून थोडं थोडं काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं आपलं जे मुळ्याच्या किसामध्ये जे पाणी आहे ते अजिबात शिल्लक राहणार नाही. तुम्ही बघू शकता, मी पूर्ण मुळ्याच्या किसामधलं पाणी काढलेलं आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवली. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं. त्याच्यामध्ये एक छोटासा कांदा घेतला, तो बारीक चिरून त्याच्यामध्ये फ्राय करून घेत आहे. कांदा छान असा फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद टाकणार आहोत. हळदसुद्धा छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकून घ्यायचा आहे, तोसुद्धा छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जो किसलेला खीस आहे, ज्याच्यातलं आपण पूर्ण पाणी काढलेलं आहे, तो खीस आपल्याला आता कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. पूर्ण मसाल्यामध्ये तेलामध्ये आपला हा खीस हलवत हलवत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. ही भाजी आपल्याला पूर्ण अशी वाफवून घ्यायची आहे. त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 मिनिट आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपण झाकण काढून पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. पूर्ण हलवायचे, म्हणजे सगळीकडचं जे आतमधलं जे पाणी असतं ते पूर्ण गेलं पाहिजे निघून, त्यासाठी. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून कोथिंबीर कट करून मी टाकून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे पराठ्याचं, ते तयार झालं आहे फायनली. गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, त्याचे छोटे छोटे 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. हे जे मिश्रण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला 4 पराठे बनवायचे. पुरीवर गोळा लाटून घेतला आहे. तर पुरीवडा गोळा लाटला की त्याच्यावरती आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ टाकायचं. त्यानंतर त्याच्यावरती जे मिश्रण तयार केलं आहे आपण मुळ्याच्या किसाचं, ते मिश्रण टाकायचं. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पराठा छान असा लाटला जाईल, किंवा जे मिश्रण आहे ते सगळीकडं पसरलं जाईल, किंवा आपल्या लाटण्याला चिटकणार नाही ह्याची काळजी घ्यायची. छान असा पराठा आलटून पालटून अलगद हाताने लाटून घ्यायचं. खूप मध्ये दाबायचं नाही, म्हणजे पराठा आपला फुटणार नाही. कुठेतरी थोडंसं बॅटर साईडला आलं, किंवा मिश्रण जे आहे ते साईडला आलं, तर थोडं थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि आपला जो पराठा आहे लाटून घ्यायचा आहे. कढईनं खूप छान असा कडा आपण लाटून घ्यायचा, म्हणजे आपला पराठा छान असा तयार होतो. तुम्ही बघू शकता, माझा पराठा पूर्णपणे फायनली तयार झालेला आहे. खूप छान असा आपला पराठा झालेला आहे. तुम्ही बघू शकता, कुठेही बाहेर असं जास्त बॅटर आलेलं नाही, थोडंसं नकळत दिसत आहे. त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवला, थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यानंतर मी आता पराठा टाकून घेणार आहे. तवा जो आहे तो पूर्ण असा गरम होऊ द्या. त्यानंतर आपलं पराठा टाकून घ्या. त्यानंतर लगेच पलटू नका, छोटे छोटे बबल्स आले त्यानंतर आपला पराठा पलटून घ्या. त्यानंतर दोन्ही साईडला आलटून पालटून थोडं थोडं तेल लावून घ्या. हे बघू शकता, आपला पराठा छान असा खरपूस रंगावरती आपण भाजून घेणार आहोत. बघू शकता, खूप असा छान असा आपल्या पराठ्याला कलर आलेला आहे. छान असा तयार झालेला आहे आपला पराठा. खरपूस रंगावरती खूप सुंदर असा तयार दिसत आहे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर एक अर्धा चम्मच थोडंसं तूप टाकलेलं आहे. लहान मुलांना जर खायला द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यासोबत तूप टाका, म्हणजे लहान मुलं अशीच खातील. तसेच मोठी किंवा लहान, ज्यांना कोणाला दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप किंवा लोणचं ह्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. असेच बघू शकता, मी ओपन करून दाखवले. आपलं बॅटर सगळीकडं पसरलेलं आहे. खूप सुंदर असा लुक आपल्या पराठ्याला आलेला आहे. आपल्या मुलांना जर मुळ्याची भाजी खात नसतील तर असेच पराठे करून आपण काहीतरी हेल्दी घालू शकतो. तुम्ही बघू शकता, माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा आपला पराठा तयार झाला आहे. तर जे कोणी नवीन असतील त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.